नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.जी.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर या चॅप्टरची थेअरी पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण पेज नंबर 171 पासून पुढे रिटायरमेंट ऑफ पार्टनरची थेअरी पाहणार आहोत. 4.6 रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज हा घटक आपण पाहणार आहोत. व्हेन द पार्टनर्स रिटायर्स फ्रॉम द बिझनेस इट इज डिझायरेबल टू रिव्हॅल्यू ॲसेट्स अँड लायबिलिटीज टू ब्रिंग देअर व्हॅल्यूज ॲट दी करेक्ट पोझिशन. बरोबर. The benefit of such change in the value of assets and liabilities will be given to the retiring partners as well. बरोबर. आता रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीजमध्ये म्हणजेच ॲसेटची किंमत बदलली असेल किंवा लायबिलिटीची किंमत त्या ठिकाणी चेंज झाली असेल किंवा बदलली असेल तर याचा बेनिफिट किंवा रिव्हॅल्युएशन ॲसेटबद्दल झाला असेल किंवा लायबिलिटीजबद्दल झाला असेल तर याचं बेनिफिट रिटायरिंग पार्टनर्सला देखील मिळणार असतं. अशा प्रकारे याच्यामध्ये सांगितलेली आहे माहिती. टू शो दी चेंज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ओपन्ड. मग अशा प्रकारे ॲसेटच्या किमतीत बदल झाला असेल किंवा लायबिलिटीजच्या किमतीमध्ये एक बदल झाला असेल तर तो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला दाखवत असतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण कशाच त्या एकने पोस्टिंग करतो तर ॲसेटची किंमत कमी झाली असेल तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करतो. त्याच्यानंतर लायबिलिटीजमध्ये वाढ झाली असेल तरी देखील आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करतो. त्याच्यानंतर अपोजिटला म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला ॲसेटची किमतीत वाढ झाली असेल तर आपण क्रेडिट साईडला घेतो आणि लायबिलिटीज कमी झाली असेल तरी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. अशा प्रकारे रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करून आपण त्या अकाउंटचं पोस्टिंग करत असतो. आफ्टर शोईंग ऑल दी इफेक्ट्स इन रिव्हॅल्युएशन अकाउंट त्याला ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं म्हटलं जातं. दी बॅलन्स ॲपेरिंग इन द अकाउंट विल बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. बरोबर. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट त्यालाच और दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. याचा प्रॉफिट असू द्या किंवा लॉस असू द्या आपण काय करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला किंवा पार्टनर्स करंट अकाउंटला तो ट्रान्सफर करत असतो. मग याच्यामध्ये रिटायरिंग पार्टनर्स देखील घ्यायचा आहे. बरोबर. म्हणजे 3 पार्टनर्स असतील रिटायरमेंटच्या पार्टनर्ससहित तर तिघांना पण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा. लॉस झाला असेल तरी तिघांना पण लॉस डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. बरोबर. या ठिकाणी आपल्याला नोट दिलेली आहे. फॉर मोर डिटेल्स अबाउट इफेक्ट्स इन रिव्हॅल्युएशन अकाउंट्स अँड पेशिमन ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्लीज रेफर द प्रिव्हियस टॉपिक ॲडमिशन ऑफ पार्टनर्स. तर आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये प्रिव्हियस टॉपिकमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर्समध्ये हे रिव्हॅल्युएशन अकाउंट्स असतील, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल किंवा पार्टनर्स करंट अकाउंट असेल किंवा न्यू बॅलन्स शीट असेल या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. बरोबर. तर तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट जर समजावून घ्यायचा असेल तर या ठिकाणी नोटमध्ये काय सांगितलेलं आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर्समधलं रिव्हॅल्युएशन अकाउंट पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ते एकने घटक समजून येतील. अशा प्रकारे रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज याची चर्चा आपण केलेली आहे. त्याच्यानंतर 4.7 ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. बरोबर. आता कॅपिटलच्या ॲडजस्टमेंटबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती सांगितली आहे. ऑन रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर दी कंटिन्युइंग पार्टनर्स मे डिसाईड टू रिअरेंज देअर कॅपिटल इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. बरोबर.
फॉर दिस पर्पज. आता या ठिकाणी जो रिटायरमेंट झालेला पार्टनर असतो तो आपल्या फर्ममधून बाहेर पडतो. मग रिमेनिंग जे पार्टनर्स त्या ठिकाणी उरतात किंवा कंटिन्यूइंग पार्टनर्स त्याला आपण म्हणतो, तर ते कॅपिटल रिअरेंज करतात. त्यांच्या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे कॅपिटल रिअरेंज करतात आणि व्यवसाय किंवा बिझनेस किंवा फर्म पुढे कॅरी ऑन करतात. या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगितलेले आहे. त्याच्यामधला एक, दी टोटल कॅपिटल ऑफ दी फर्म इज डिवायडेड अमंग दी पार्टनर्स इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर आपल्या फर्ममधले टोटल कॅपिटल जे असेल ते न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे कंटिन्यूइंग पार्टनर्समध्ये डिवाईड करायचं आहे. 2, न्यू कॅपिटल बॅलन्स इन देन कम्पेअर्ड विथ दी लेटेस्ट कॅपिटल बॅलन्स ऑफ ईच पार्टनर्स. तर लेटेस्ट कॅपिटल बॅलन्सनुसार आपल्याला या ठिकाणी कॅपिटलचा बॅलन्स घ्यायचा आहे. 3, सरप्लस ऑर डेफिसिट इन इंडिव्हिज्युअल कॅपिटल अकाउंट इज कॅल्क्युलेटेड. बरोबर, सरप्लस डेफिसिट याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला कॅपिटल कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे किंवा आपल्याला करावं लागतं. 4, सच सरप्लस मे बी विड्रॉन बाय दी पार्टनर्स. सरप्लस असेल तर विड्रॉन करून पार्टनर्स घेत असतात. पेड टू पार्टनर्स असं सांगितलेलं आहे कंसामध्ये. ऑन ट्रान्सफर टू करंट अकाउंट ऑब्लिक लोन अकाउंट. बरोबर, मग सरप्लस जर असेल तर पार्टनर्स विड्रॉन करून घेऊ शकतात. बरोबर, किंवा ट्रान्सफर टू करंट अकाउंट ऑब्लिक लोन अकाउंट, किंवा लोन अकाउंटला किंवा करंट अकाउंटला ते ट्रान्सफर करू शकतात. त्याच्यानंतर डेफिसिट मे बी ब्रॉट इन बाय दी पार्टनर्स. बरोबर, डेफिसिट असेल तर ते डेफिसिट ते भरून काढली जाते, म्हणजे लॉसचा भाग आहे एक प्रकारचा. किंवा ऑर ट्रान्सफर टू करंट अकाउंट ऑब्लिक लोन अकाउंट. डेफिसिट लोन अकाउंटला किंवा करंट अकाउंटला आपण ट्रान्सफर करू शकतो. अशा प्रकारे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलमध्ये अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. खाली आपल्याला चार्ट दिलेला आहे. या ठिकाणी ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आणि या ठिकाणी पुढे जर्नल एंट्री सांगितलेली आहे. बरोबर, आता 1 नंबर ट्रान्झॅक्शन, इफ सरप्लस इज पेड बॅक टू कंटिन्यूइंग पार्टनर्स. बरोबर, आता सरप्लस जर कंटिन्यूइंग पार्टनर्सला त्या ठिकाणी दिली, बरोबर, पेडअप केली, तर काय एंट्री करणार आपण, तर कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. बरोबर. 2, इफ सरप्लस ऑन कॅपिटल अकाउंट इज नॉट पेड बट ट्रान्सफर टू लोन अकाउंट ऑर करंट अकाउंट. आता सरप्लस दिली नसेल, पेड केली नसेल आणि ट्रान्सफर केली असेल लोन अकाउंटला किंवा करंट अकाउंटला, तर त्यावेळेला काय एंट्री त्याने करायची, तर कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स करंट ऑब्लिक लोन अकाउंट. बरोबर, अशा प्रकारे 2 नंबर देखील आपण एंट्री पाहिलेली आहे. 3, इफ कंटिन्यूइंग पार्टनर्स ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज डेफिशियन्सी इन दी कॅपिटल अकाउंट्स. बरोबर, आता कॅपिटल अकाउंट्समध्ये डिफिशियन्सी असेल, बरोबर, कंटिन्यूइंग पार्टनरच्या कॅपिटलमध्ये डिफिशियन्सी जाणवत असेल आपल्याला, तर त्यावेळेला कशी एंट्री करायची, तर कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर, अशा प्रकारे आपण 3 नंबर देखील एंट्री पाहिलेली आहे. आता 4 नंबर पाहूया. इफ डेफिसिट इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट ऑर करंट अकाउंट. आता डेफिसिट असेल किंवा डेफिशियन्सी असेल ते आपण लोन अकाउंटला किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर केली, तर त्यावेळी एंट्री काय करणार आपण, तर कंटिन्यूइंग पार्टनर्स करंट ऑब्लिक लोन अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अशा प्रकारे आपण 4 ट्रान्झॅक्शनच्या 4 एंट्रीज आपण बघितलेल्या आहेत. बरोबर, आणि ह्या ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल 4.7 आपण एवढी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. आता त्याच्यापुढे ॲज सर्टेनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट्स ऑन रिटायरमेंट. बरोबर, आता रिटायरिंग पार्टनर्स देखणं असेल आणि त्याचा शेअर ऑफ प्रॉफिटच्या संदर्भात आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. बरोबर, इफ ए पार्टनर्स रिटायर्स फ्रॉम फर्म ऑन एनी डे ड्युरिंग अकाउंटिंग इयर देन इट इज नेसेसरी टू कॉम्प्यूट प्रॉफिट फ्रॉम डेट ऑफ लास्ट बॅलन्स शीट टू डेट ऑफ रिटायरमेंट. बरोबर,
Profit of current year is calculated either on the basis of the last year profit or average profit. आता या ठिकाणी प्रॉफिट करंट इयरचा कसा कॅल्क्युलेट करायचा, तर लास्ट इयरचा प्रॉफिट किंवा ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा किंवा लास्ट इयरच्या प्रॉफिटचा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मदत घ्यायची आणि या प्रमाणात प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. प्रोपोर्च्युनेट प्रॉफिट फॉर द पार्ट ऑफ इयर कंसामध्ये फ्रॉम डेट ऑफ बॅलन्स शीट टू डेट ऑफ रिटायरमेंट. आता बॅलन्स शीटची आपल्याला फायनान्शियल इयर देखील लक्षात घ्यावं लागेल आणि तो रिटायरमेंट कधी झाला आहे ही देखील डेट आपल्याला पाहावी लागते, बरोबर, आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी, बरोबर. शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर्स इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ प्रोपोर्च्युनेट प्रॉफिट, बरोबर. तर रिटायरिंग पार्टनर्सचा प्रॉफिट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करताना आपल्याला विचार त्या ठिकाणी करावा लागतो. फॉर ट्रान्सफर ऑफ सच प्रॉफिट ऑर लॉस फॉलोइंग जर्नल एंट्रीज आर ड्राफ्टेड इन दी बुक्स ऑफ दी फर्म. आपल्याला 2 एंट्रीज दिलेल्या आहेत, प्रॉफिट चेक दिलेले आहे आणि लॉस चेक दिलेले आहे. प्रॉफिट झाला तर एंट्री काय करायची, लॉस झाला तर एंट्री काय करायची, किंवा प्रॉफिट असेल तर कोणत्या प्रकारची एंट्री करायची आणि लॉस असेल तर कोणत्या प्रकारची एंट्री करायची, याची देखील आपण चर्चा करणार आहोत. आता पहिली एंट्री आपल्याला प्रॉफिटची दिलेली आहे, बरोबर. प्रॉफिट जर असेल तर काय एंट्री करायची बघा, म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आता प्रॉफिट जर असेल तर रिटायरिंग पार्टनर्सला तो त्या ठिकाणी प्रॉफिट कसा त्या ठिकाणी द्यायचा त्याची आपण एंट्री पाहूया. तर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आता लॉस असेल तर ह्याच्या रिव्हर्स त्या ठिकाणी एंट्री होणार, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. अशा प्रकारे आपण 2 एंट्रीज पाहिलेल्या आहेत, एक प्रॉफिटची आणि एक लॉसची. अशा प्रकारे ॲज सर्टेनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट, बरोबर. म्हणजे प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करत असताना किंवा लॉस डिस्ट्रीब्यूट करत असताना आपल्याला कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन करावं लागतं, एंट्री कशा प्रकारची करावी लागते याची चर्चा आपण केलेली आहे. पुढे टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर्स. आता टोटल पेएबल म्हणजे पेमेंट त्या ठिकाणी रिटायरिंग पार्टनर्सला कसं करायचं, बरोबर, या संदर्भात देखील आपल्याला चार्ट दिलेला आहे. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन आणि पुढे जर्नल एंट्री दिलेली आहे. एक लमसम द एंटायर अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर्स इज पेड इन 1 इन्स्टॉलमेंट ॲट ए टाईम, बरोबर. आता 1 इन्स्टॉलमेंटमध्येच आपण रिटायरिंग पार्टनर्सला पेमेंट केलं असेल तर आपण एंट्री काय करणार, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट, बरोबर. 2 मधली ए बी सी अशा प्रकारे 3 ट्रान्झॅक्शन 3 एंट्रीज दिलेल्या आहेत. आता पहिलं 2 मधलं ए इन्स्टॉलमेंट दी अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर्स मे बी पेड अँड बॅलन्स इज ट्रान्सफर्ड टू लोन अकाउंट, बरोबर. आता अमाऊंट जर निम्मी पेड केली असेल आणि निम्मी अमाऊंट जर आपण ट्रान्सफर लोन अकाउंटला केली असेल तर त्याची एंट्री काय करणार आपण, तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट, बरोबर. ही देखील आपण एंट्री पाहिलेली आहे. आता 2 मधली बी पाहूया, वेन इंटरेस्ट चार्ज ऑन लोन अकाउंट. लोन अकाउंटवरती इंटरेस्ट चार्ज आकारलं तर एंट्री काय करणार आपण, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. 2 मधला सी वेन इंटरेस्ट पेड इन कॅश. आता इंटरेस्ट आपण कॅशनं पेड केला असेल तर एंट्री काय करणार आपण, रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बरोबर. अशा प्रकारे आपण 2 मधल्या ए बी सी 3 ट्रान्झॅक्शन त्याच्या 3 एंट्रीज आपण बघितलेल्या आहेत. 3 इफ द टोटल अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर्स इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट. आता बघ
टोटल अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर्स. रिटायरिंग पार्टनर्सला आपल्याला अमाऊंट द्यायची असेल आणि ती जर आपण लोन अकाउंटला ट्रान्सफर केली असेल, बरोबर, तर एंट्री काय होणार, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट, बरोबर. आणि लास्ट 4, इफ अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर्स इज पार्टली किंवा पार्सली पेड इन कॅश अँड बॅलन्स ड्यू ट्रान्सफर टू लोन अकाउंट. म्हणजे निम्म पेमेंट कॅशनं केलं असेल आणि निम्म पेमेंट केलं नसेल आणि लोन अकाउंटला ट्रान्सफर केलं असेल, तर त्याची एंट्री आपल्याला कंबाईन करावी लागते. रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट आणि टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. अशा प्रकारे चौथी कंबाईन एंट्री होणार आहे. अशा प्रकारे टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर्स कशा प्रकारे आपण पेमेंट करू शकतो याचे ट्रान्झॅक्शन आणि त्याच्या विथ एंट्रीज देखील आपण पाहिलेल्या आहेत. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर्सची थेरी पाहिलेली आहे. थेरीमध्ये रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. 4.7 ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलचे ॲडजस्टमेंट देखील पाहिलेले आहेत आणि त्याचा चार्ट देखील पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे ॲसर्टेनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट या संदर्भात आपण प्रॉफिट आणि लॉस याच्या देखील एंट्रीज पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर लास्ट टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर्स या संदर्भात देखील आपण ट्रान्झॅक्शन आणि जर्नल एंट्रीज पाहिलेल्या आहेत. रिटायरिंग पार्टनर्सला पेमेंट आपण कशा प्रकारे करू शकतो या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन या चार्टमध्ये पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.